नोकरदारांसाठी आजची सर्वात मोठी बातमी, कारण मोदी सरकारनं मध्यम वर्गासाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। बजेटमध्ये 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त करण्यात आलंय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसामान्यांचं लक्ष लागून असलेल्या टॅक्सबद्दल ही मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे। एखाद्या व्यक्तीनं वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत जर कमाई केली तर त्याला 1 रुपयाचा देखील कर भरावा लागणार नाही। मात्र 12 लाख रुपयांपेक्षा 1 रुपया देखील जास्त असेल तर मात्र त्याला कर भरावा लागेल। स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये ठेवण्यात आले, परंतु ही करमाफी केवळ फक्त नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांनाच लागू होणार आहे। बघा, बजेटमधील 10 मोठ्या घोषणा कोणत्या आहेत? 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त ही सगळ्यात मोठी घोषणा। 5 लाख SC ST महिलांना उद्योगांसाठी 2 कोटीपर्यंत कर्ज। 23 IIT मधील विद्यार्थी संख्या आता सरकार दुप्पट करणार। मेडिकल कॉलेजमधील 75,000 जागा देखील वाढवल्या जाणार। सरकारी शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आता ब्रॉडबँडनं जोडली जाणार। आणि सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सरवर उपचार होणार। कॅन्सर आणि जीवनावश्यक 36 औषधं आता स्वस्त होणार। शेतकऱ्यांच्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर करण्यात आली। उत्पादन वाढीसाठी आता पहिली तर गोष्ट अशी आहे की हे सगळा बेनिफिट हा फक्त नव्या रेजिमला आहे। म्हणजे आता जवळजवळ फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस जुनी रेजिम ही आता पूर्ण बंद झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही। फक्त नव्या रेजिमला ही सगळी सूट आहे आणि ती घेतल्यानंतर जुन्या रेजिमचा काही फायदाच उरणार नाही। त्यामुळे पूर्णतः हा बेनिफिट हा फक्त नव्या रेजिमला मिळणार आहे। आता त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा हा नव्या रेजिमला फायदा मिळतो त्यावेळेला जुन्या रेजिमच्या तुलनेत असलेले जे बेनिफिट्स होते ते पूर्णपणे काढून घेतलेले आहेत। तुमचा वार्षिक पगार किती आणि त्यावर तुम्हाला किती कर भरावा लागणार हे अगदी आपण सोप्या भाषेत समजून घेऊया। बघा, 12 ते 16 लाख उत्पन्न असेल तर तुम्हाला 15% कर द्यावा लागणार आहे। 13 लाख रुपये तुम्हाला पगार असेल वार्षिक तर 75,000 रुपये कर तुम्हाला भरावा लागेल। 14 लाख पगार असेल तर 90,000 रुपये तुमचे कर रूपातून कट होतील। 15 लाख तुम्हाला पगार असेल तर 1,05,000 रुपयांचा कर भरावा लागेल। 16 लाख पगार असेल तर 1,20,000 रुपयांचा टॅक्स जाईल। 17 लाख पगार असेल तर 1,40,000 रुपयांचा टॅक्स तुमचा कट होईल। 18 लाख पगार असेल तर 1,60,000 रुपये तुम्हाला कर द्यावा लागणार आहे। 19 लाख पगारासाठी 1,80,000 कर। 20 लाख पगारासाठी तुम्हाला तब्बल 2 लाख कर मोजावा लागेल। 21 लाख पगार असेल तर त्यातील 2.25 लाख रुपये तुमचे टॅक्समध्येच कट होणार। 22 लाख पगार असेल तर तब्बल 2.5 लाख तुमचा टॅक्स कट होईल। 23 लाख पगार असेल तर 2,75,000 रुपयांचा कर द्यावा लागेल। आता आपण पाहूया काय स्वस्त आणि काय महाग होणार आहे। बघा, कॅन्सरची औषधं स्वस्त होणार, त्यानंतर टीव्हीचे पार्ट देखील स्वस्त होणार, त्यानंतर रेडीमेड कपडे, मोबाईल स्वस्त होणार, त्यामुळे सर्वसामान्यांना हा दिलासा आहे। इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार। आता पाहूया आपण या बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी काय घोषणा करण्यात आली। सांगितलं होतं की साधारण 50,000 रुपयापर्यंत जो TDS ची माफी आहे ती 1 लाखापर्यंत वाढवावी, म्हणजे आपलं कासाचं जे आपण बोलत होतो ती इच्छा पूर्ण झालेली आहे। त्यामुळे मला वाटतं 1 लाखापर्यंत आता टॅक्स लागणार नाही, TDS लागणार नाही सिनियर सिटीजनना। जी माफी आहे ती 1 लाखापर्यंत वाढवावी, म्हणजे आपलं कासाचं जे आपण बोलत होतो ती इच्छा पूर्ण झालेली आहे। त्यामुळे मला वाटतं 1 लाखापर्यंत आता टॅक्स लागणार नाही, TDS लागणार नाही सिनियर सिटीजनना। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
जी मला खरंच अपेक्षा नव्हती वाळिंबे की, सर मी एकच साधारण मिनिटासाठी 24 थांबतो, कारण हा थोडा मुद्दा आहे ना नीट समजून घेण्याचा आहे, म्हणून तुमच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न. हा 1 लाखापर्यंत TDS लागणार नाही म्हणजे कशा स्वरूपात सिनियर सिटीजनला याचा फायदा होईल? म्हणजे इंटरेस्ट आतापर्यंत कसं होतं, मुदत ठेवीवर जे व्याज मिळायचं ते 50,000पर्यंतचं व्याज होतं, ते टॅक्स एक्झम्प्ट म्हणजे त्याला TDS लागत नव्हता. आता 1 लाखापर्यंत जी अमाऊंट आहे त्याच्यावर टॅक्स लागणार, TDS लागणार नाही. 1 लाखापर्यंत जे बँकेत FD करतात सिनियर सिटीजन, साधारण PF मधून आलेला पेन्शनचा आलेला पैसा हा बँकेमध्ये FD म्हणून ठेवत असतात, फिक्स डिपॉझिट आपण करतो आणि त्यातून एक रिकरिंग अमाऊंट साधारण आपल्याला पेन्शन रूपानं मिळावी अशी अपेक्षा असते. तर त्यावर 1 लाखापर्यंत कोणत्याही स्वरूपाचा TDS लागणार नाही. बजेट संदर्भातल्या काही घडामोडी आपण पाहिल्या. आता वळूया राज्यातल्या राजकीय बातम्यांकडे. मंत्री संजय शिरसाटांनी केलेल्या विधानांना आता राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा रंगते. प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे, आता जोडप्याची वेळ आली आहे असं शिरसाटांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. मात्र आता त्यांनी घुमजाव केलाय, विधानाचा विपर्यास केल्याचं शिरसाटांनी म्हटलंय. मात्र गद्दारांची जवळीक होणार नसल्याचं माजी खासदार विनायक राऊतांनी स्पष्ट केलंय. काल जे काही मी स्टेटमेंट दिलं त्याचा काही लोकांनी चुकीचा अर्थ सुद्धा काढायला सुरुवात केली. शिवसेना फुटूच नये या मताचे आम्ही होतो. त्याचं कारण असं आहे की जी शिवसेना एकत्रितपणे होती ती एक ताकद होती. म्हणून मी कितीही प्रयत्न केला, काही जरी केलं तर आता हे एकत्र येणं शक्य होणार नाही असं माझं मत आहे. म्हणून माझ्या प्रयत्नाला काहीतरी कोणीतरी साथ देतील असं समजण्याचं काही कारण नाही. गद्दारांशी कधीच आम्ही जवळ करणार नाही. गद्दार आणि बेईमानी करून जे गेलेले आहेत शिवसेना पक्ष फोडून, त्यांच्याशी जवळीक करणं कदापि शक्य नाही. आता पुढच्या बातमी आहे मंत्री पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची. नामदेव शास्त्रींनी संकट काळात पंकजा मुंडेंसाठी गडाचे दरवाजे बंद केले असं वक्तव्य मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केलं होतं. आणि याच वक्तव्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया समोर आली. महाजन दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत, त्यावर व्यक्त होणार नाही असं पंकजा मुंडे बोलल्यात. की असाच आधार एक काळ पंकजाला हवा होता. नुकतंच कर्तबगार वडिलाचं निधन झालं होतं, राजकारणात खूप तिला स्पर्धा होती. त्यावेळेस तिने गडाकडे मोठ्या आधाराने पाहिलं. गडाने काय केलं की दसरा मेळावा जो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेपासून चालत आलेला आहे तो इथं घ्यायचा नाही, गडाने दरवाजे बंद केले त्याच्यासाठी. मग जो न्याय पंकजा मुंडेंना लावला तोच न्याय त्यांनी धनंजय मुंडेला लावला नाही. न्यायाचारी आहात आपण, न्याय देताना स्त्री आणि पुरुष हा भेद आपण केला. त्याच्यात मी काही सांगायचं कारण नाही. त्यांची भूमिका आहे, मी त्याच्यावर काही मला त्याच्यावर भूमिका व्यक्त करायची किंवा प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता वाटत नाही. त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः अजित दादा पवार यांनी की ह्याच्यामध्ये आम्हाला कुठेही संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू, संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको, ही त्यांची भूमिका आहे. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि सर्वार्थाने मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. आता चरांगे पाटलांच्या प्रतिक्रियेकडे वळूया. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवताच हत्येचा साधा निषेधही न नोंदवल्यामुळे त्यांच्यावर आता चौफेर टीका होती. नामदेव शास्त्री यांना धनंजय मुंडेंची सलाईन दिसली, मात्र संतोष देशमुखांच्या अंगातलं साकळलेलं रक्त दिसलं नाही का, असा तिखट सवाल मनोज जरांगेंनी केलाय. 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना. तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे. किती सहन करावं एखाद्या माणसाने. संतोष भैयाच्या अंगात साकळलेलं रक्त ते लिटोरं होतं, ते का दिसलं नाही? असं नाही का शेवटी संतोष भैया नाही आहे जगात. त्यांच्या माराचा रक्ताचा विचार सुद्धा तेवढंच करणं गरजेचं होतं, कारण ते सुद्धा गाव धोम्यगडाचं भगवानगडाचं भक्त गाव आहे. आणि आशांबद्दल आपली अशी भाषा ते योग्य वाटला नव्हता. भिडणं जाऊ पुढच्या बातमीकडे. बातमी कोल्हापूरमधून. समरजित घाटगेंनी कागलमधील शासकीय जमिनी बेकायदेशीररित्या बळकवल्याचा आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेला आहे. शहरातील शाहू हॉलसह जनावरांचा दवाखाना आणि जुन्या तहसीलदार कार्यालयाची जागा समरजित घाटगे यांनी नावावर केल्याचा दावा मुश्रीफांनी केला. तर हा जो शाहू हॉल आहे हा कागल नगरपालिकेच्या नावावर आहे.
त्यांच्या नावावर झालाच कसा? म्हणजे हा त्यांच्या काय जुना त्यांनी दिलेला जरी असला तरी जागा कलेक्टर नगरपालिकेला हस्तांतरित केलेली होती. आपण तिथं हॉल बांधलेला होता. हे ते नावावर करताना लाज कशी वाटली नाही? नंतर पुढं जे जनावरांचा दवाखाना आहे तो जिल्हा परिषद नावावर आहे, तो यांच्या नावावर झाला. तहसील ऑफिस माळावर गेल्यानंतर ते जुनं असं कोण मागत नाही. मग मागितलं असतं धनगरांनी काय करायचं शाहू महाराज असते तर? आता वेळेस सुजय विखेंनी राज ठाकरेंवर केल्या टीकेकडे. राज ठाकरेंचं वक्तव्य हे संगमनेरच्या मतदारांचा अपमान करणारं आहे. भाजपचे नेते सुजय विखे पाटलांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर संशय व्यक्त केला होता आणि त्यावरच आता माजी खासदार सुजय विखेंनी उत्तर दिले. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले. 7 वेळा. ही 8वी टर्म होती त्यांची. 7 वेळा जो माणूस आमदार केला 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो. राजसाहेबांनी एकदा संगमनेर तालुक्यामध्ये आलं पाहिजे. किंबहुना त्यांना माहिती आहे का नाही मला माहित नाही संगमनेर तालुका कुठं आहे, तिथे लोकांच्या वेदना काय आहेत, लोकांच्या भावना काय आहेत. ज्या दिवशी राजसाहेब स्वतः संगमनेरमध्ये येऊन जनसामान्य माणसामध्ये मिसळतील तेव्हा त्यांना लक्षात येईल की हे परिवर्तन का झालंय. माननीय राजसाहेबांचं कालचं स्टेटमेंट हे संगमनेरच्या सर्वसामान्य गोरगरीब मतदारांचा अपमान आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 20 मधून. छत्तीस जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट जाहीर करण्यात आली. कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली जाणार आहे. त्यामुळे कॅन्सरची औषधं स्वस्त होणार. कॅन्सर रुग्णांसाठी 200 डे केअर कॅन्सर सेंटर तयार केले जाणार आहेत. तसंच प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कॅन्सरच्या उपचारांसाठी डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. कॅन्सरग्रस्त नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार. व्याज उत्पन्नावरील TDSची मर्यादा 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपये केली आहे. सेवानिवृत्त व्यक्तींना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अर्थसंकल्पात टीव्ही, मोबाईल, औषध आणि इलेक्ट्रिक कार आता स्वस्त होणार आहेत अशी घोषणा करण्यात आली. तसंच मोबाईल फोन, LED, LCD टीव्ही आणि चामड्याच्या वस्तू देखील स्वस्त होणार आहेत. बजेटमध्ये मध्यमवर्गीयांबरोबरच ज्यांच्या नावावर 2 घरं असणाऱ्यांसाठी देखील मोठा दिलासा मिळाला. याआधी एकाच घरावर कर सवलत मिळत होती. आता 2 घरं असलेल्या करदात्यांना घराच्या मालमत्तेवर कर मोजावा लागणार नाही. शेतकऱ्यांना आता कृषी आणि पूरक साहित्य खरेदीसाठी मोठी रक्कम मिळणार आहे. केंद्र सरकारनं किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखाहून आता 5 लाख रुपये करण्याचा निर्णय जाहीर केला. नामदेव शास्त्रींनी संकट काळात पंकजा मुंडेंसाठी गडाचे दरवाजे बंद केले असं वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलं होतं. आणि याच वक्तव्यावर मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया आलेली आहे. महाजन दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत, त्यावर व्यक्त होणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मोहिते पाटील आणि ठाकरेंमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. एकीकडे भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईच्या तयारीत आहे. याच दरम्यान रणजितसिंह मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी पुण्यात भाकरी फिरवणार असल्याचे संकेत दिले. उद्धव ठाकरे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सख्या भावानंच अशोक धोडींची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. अविनाश धोडी आणि अशोक धोडी हे दोघे सख्खे भाऊ आहेत. संपत्तीच्या भरातून त्यांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुजरातमधील रिग्राम या भागामध्ये एका बंद दगड खाणीत धोडींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. दरम्यान भाऊ अविनाश सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पाणी प्रश्नावरून संभाजीनगरचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक झाले. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या कार्यालयावर त्यांनी महिलेच्या वेशात येऊन आंदोलन केलं. अंगावर साडी आणि डोक्यावर हंडा घेऊन आंदोलन केल्याने मंगेश साबळेंच्या आंदोलनाची चर्चा होते. यापूर्वी देखील त्यांनी अशी वेगवेगळी आंदोलनं केली आहेत. 2020-21 मध्ये चालू झालेलं आहे जल जीवन मिशनचं काम 4 वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही. माझ्या गावातील महिला आहेत त्यांना 2-2 किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं, प्यायला पाणी नाही. सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं. त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो. आणि आज 2 वर्ष जवळपास होतोय. जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी 2020-21 मध्ये चालू झालेलं आहे. जल जीवन मिशनचं काम 4 वर्ष झाले. विधानसभा निवडणुकीदरम्यान माझ्या विरोधात भाजपच्या लोकांनी पैसे वाटले असा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकरांनी केलेला आहे. 50,000ची लीड अपेक्षित असताना केवळ 3,500ची लीड मिळाली असं कल्याणकर म्हणाले. नवी मुंबईत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अरविंद नाईक यांची केलेली निवड 2च दिवसात रद्द करण्याची नामुष्की काँग्रेसवर आली. अरविंद नाईक यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली होती. अखेर रमेश चेन्नीतला यांनी पत्रक काढत जिल्हाध्यक्षांची निवड रद्द केल्याचं जाहीर केलं. एमपीसीच्या प्रश्नपत्रिका देण्यासाठी फोनवरून 40 लाखांची मागणी करणाऱ्या दोघांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वी या घटनेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या घटनेत 3 आरोपी निष्पन्न झाले. त्यातील दोघांना नागपूरमधून अटक झाली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे कारण इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणामध्ये मैला मिश्रित सांडपाणी, रसायन मिश्रित पाणी सोडण्यात येते. यावर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीच कारवाई करत नसल्यानं आळंदीचे ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाजार परवाना विभागातील क्लार्कला 1.5 लाखांची लाच घेताना ICBने अटक केलेली आहे. प्रशांत धीवर असं लाचखोर क्लार्कचं नाव आहे. फक्त माझ्यासाठी नाही तर बड्या अधिकाऱ्यांसाठी पैसे मागितले असा खुलासा धीवरनं केलाय. दरम्यान प्रशांत धीवरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संभाजीनगरच्या वाळूस महानगर परिसरामध्ये मध्यान्ह योजनेचे तांदूळ आणि डाळ जप्त करण्यात आलेले. गजानन सेल्स ॲग्रो गोडाऊनवर जिल्हाधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी खासगी गोडाऊनमध्ये असलेला सरकारी धान्याचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. मध्यान्ह भोजनाचं हे सगळं धान्य होतं. पुण्यातील मुंबा ACB रोड परिसरामध्ये बारमध्ये 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. काल रात्री हा सगळा प्रकार घडलाय. यात 2 जण जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात. बीडच्या पाटोदा तालुक्यात चोरट्यांमुळे दहशत निर्माण झाली. शहरातील ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून तर मेडिकल दुकान फोडून चोरट्यांनी गल्ल्यावर डल्ला मारला. या दोन्ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या आहेत. पोलीस या प्रकरणी आता अधिक तपास करतायत. चोरट्यांचा शोध घेत आहेत. पालघरमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. वडवली ग्रामपंचायत हद्दीतील MD पायरोलिसिस कंपनीत ही दुर्घटना घडलेली आहे. 5 जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या स्फोटाला कंपनी मालक आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. अमरावतीमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक झालेली आहे. सूरज मिश्रा नावाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाविकांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ही आंदोलन केलं. त्यातच राजापेठ पोलीस ठाण्याच्या ठाणेदारानं कारवाई न केल्यानं भाविक जास्त आक्रमक झाले. माझ्या हातावर लाद दिली ह्यावाल्या. विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणातील शिक्षक प्रभाकर वाळके आणि शिक्षक धनपाल राऊत यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही विद्यार्थी गांधी टोपी घालण्यास विसरले होते. त्यामुळे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अकोल्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यामध्ये कैद झालेला आहे. अकोला वन विभागाच्या पथकानं रेस्क्यू करत बिबट्याला पिंजऱ्यात बंद केला. या बिबट्यानं बकऱ्या आणि गायींची शिकार केली होती.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रेम प्रकरणातून तरुणीच्या घरात घुसून निर्गुण हत्या करण्यात आलेली ही घटना नवीन पनवेलमध्ये घडली आहे. प्रियकर आरोपीनं तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली. या घटनेत 22 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. गेल्या 24 तासात पुण्यामध्ये जीबीएस आजाराचे 10 रुग्ण आढळले, तर आतापर्यंत मृतांची संख्या आता 5 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसात जीबीएस आजारानं पुण्यात विळखा वाढवलाय. जळगावमध्ये आता जीबी सिंड्रोम आजाराचा पहिला रुग्ण आढळला आहे. विशेष म्हणजे कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना देखील एका महिलेला हा आजार झाल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या महिलेवर उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्गात पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे. लोकसहभाग आणि शासकीय निधी या माध्यमातून ही मोहीम राबवली जाणार आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नद्यांचे गाळ काढण्याचं काम केलं जाईल, असं पालकमंत्री नितेश राणेंनी सांगितलंय.